असं व्हायला आम्हा प्रत्येकाला आवडतं. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 8वं वचन. तुम्हाला माहितीये देवाचा आत्मा वचनांच्या द्वारे बोलतो आणि तेच वचन आमच्या जीवनात कार्य करतं. कार्य केल्याशिवाय परत पाठीमागं कधीच जात नाही. म्हणून काम देऊन त्याचं प्रत्येक वचन ऐका आणि स्वीकारा. येशूच्या नावात आमच्या जीवनाला ते लागू करा विश्वासाने. रोम 8 वचन. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. म्हणजे जे देहाला, शरीराला परमेश्वरापेक्षा अधिक महत्व देतात ते देवाला कधीच प्रसन्न करू शकत नाही. इब्री करासपत्र याचा 13वा अध्याय 16वं वचन. इब्री करासपत्र याचा 13वा अध्याय 16वं वचन. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. देव संतुष्ट होतो, त्याला आपण आवडतो. गलती करासपत्र याचा 2रा अध्याय 20वं वचन. गलती करासपत्र याचा 2रा अध्याय 20वं वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. माझा देह स्वभाव, माझा जुना मनुष्य देह वधस्तंभावर खिळलेला आहे. आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई तो जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, म्हणजे या जगात मी जे जगत आहे, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. फक्त विश्वासावर परमेश्वराच्या सामर्थ्याने, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही जगत आहोत. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. लक्ष देऊ नाही का? त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. प्रेषित याचा 13वा अध्याय 22वं वचन. प्रेषित याचा 13वा अध्याय 22वं वचन. नंतर त्याने त्याला म्हणजे शाऊलाला काढून त्यांचा राजा होण्यासाठी, इस्रायल लोकांचा त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेनं असं म्हटलं आहे की इशयाचा पुत्र दावीद. इशयाचा, त्याच्याबद्दल देव स्वतः परमेश्वर म्हटला, इशयाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, मनाजोगा, मला आवडणारा. लक्षात घ्या, स्वतः परमेश्वर यावेनं सांगितलंय, इशयाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नाही. मनाजोगा, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नाही. पहिले शमूएल याचा 16वा अध्याय 13वं वचन. माझ्या प्रियांनो, आजचा संदेश तुमचं जीवन बदलवणारा असते. अंतःकरण पूर्ण 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 तुमचे विचार बदलवणारा, तुमचं कॅरेक्टर बदलवणारा राहणार आहे. म्हणून लक्ष देऊ नाही का? पहिले शमूएल 16:13. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्यांच्या भावांमध्ये, म्हणजे दाविदाच्या भावांमध्ये दाविदास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने कार्य करू लागला. त्यानंतर देवाचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने कार्य करू लागला. आपण पाहतो, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिल्यानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला. बरोबर आहे? प्रेषितांवर आणि पहिल्या मंडळीची स्थापना झाली. ते सगळे पवित्र आत्म्याने भरले. आणि योएल संदेशाने सांगितल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी मी पवित्र आत्म्याची ओतणी करील तुमच्या मुलाबाळांवर देखील. आणि ते सगळं परमेश्वर पूर्ण करत आहे. आज सर्व ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्या पवित्र आत्मा लोकांवर उतरून येत आहे आणि आत्म्याच्या द्वारे लोक पेटत आहे आणि त्याचं कार्य करत आहे. पवित्र आत्मा जोरात कार्य करत आहे. आणि आज तोच पवित्र आत्मा या मंडळीची भेट घेत आहे, आम्हा प्रत्येकाची भेट घेत आहे आणि प्रत्येकाशी बोलत आहे. लक्षात घ्या, मनाजोग असणं म्हणजे काय? मनाजोगी व्यक्ती,
मनाला आवडणारी, मनासारखी एखादी व्यक्ती असणं म्हणजे काय? एखादी व्यक्ती मनासारखी म्हणजे मला आवडणारी प्रत्येक गोष्ट ती करणारी, मला हवी तशी, मला जे जे आवडतं ते ते त्या व्यक्तीत आहे, म्हणजे ती माझ्या मनाजोगी व्यक्ती. मला जे आवडतं तेच ती व्यक्ती करणारी, माझ्यावर मनापासून प्रेम करणारी, माझ्या अधीन असणारी, माझ्यासाठी धडपडणारी, माझ्यासाठी धावणारी, माझ्यासाठी स्वतःचं जीवन देणारी, माझ्यावर नजर खिळून ठेवणारी. लक्ष देऊन ऐका. माझ्या मनाजोगी मला आवडणारी प्रिय व्यक्ती कशी असते, माझी अपेक्षा कशी असते? तिच्या नजरेत मी, तिच्या शब्दात मी, तिच्या मनात मी, तिच्या दानात मी. अशी व्यक्ती माझ्या मनाजोगी, जी व्यक्ती माझ्या फायद्याची आहे, जी व्यक्ती मला वरती उचलून धरणारी आहे, जी व्यक्ती संकटात माझ्यासाठी उभी राहते, जी व्यक्ती मला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी करण्यासाठी धाव घेते, जी व्यक्ती मला आवडणाऱ्या व्यक्तींचं प्रोटेक्शन करते, मला आवडणाऱ्या लोकांसाठी धडपडते. लक्षात घ्या, बायकोला तो नवरा फार आवडतो, जो नवरा तिच्या आई वडिलांची काळजी घेतो, बरोबर आहे, तिच्या घरच्यांची काळजी घेतो. आणि नवऱ्याला ती बायको खूप आवडते, जी त्याच्या स्वतःच्या आई बापांची काळजी घेते, त्याच्या नातेवाईकांचं आल्या गेल्यांचा पाहुणचार करते, त्यांच्यासाठी धडपडते, त्यांना जीव लावते. बरोबर आहे. म्हणजे मला आवडणारी व्यक्ती माझं प्रत्येक सुख आणि दुःख जपते, पाहते, लक्ष देते, कटाक्षाने माझं संरक्षण करण्यासाठी माझ्या अवतीभोवती असते, जिची नजर त्या व्यक्तीची माझ्यावर सतत खिळलेली असते. माझ्या प्रत्येक कार्यात ती मला हातभार लावते, माझ्या प्रत्येक कामात ती मला सपोर्ट करते, माझ्या गरजा, माझ्या इच्छा, माझ्या मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती व्यक्ती सर्वात जास्त माझ्यावरच प्रेम करते, ती व्यक्ती माझ्या मनाजोगी असते. बरोबर आहे. त्या व्यक्तीचं ह्याच्यावर त्याच्यावर सगळ्यांवरच थोडं माझ्यावरही थोडस प्रेम तर ती माझ्या मनाजोगी म्हणता येईल का? नाही. माझ्या मनाजोगी म्हणजे पूर्ण स्वर्ण माझी आहे, पूर्ण स्वर्ण माझ्यावर प्रेम करणारी, सर्व समर्पित होऊन माझ्यावर जीव लावणारी आणि माझ्याकडे लक्ष देणारी व्यक्ती म्हणजे माझ्या मनाजोगी. जे मला आवडतं, जे मला हवं तेच करणारी, गैरशिस्त न वागणारी, चुकीच्या गोष्टी न अवलंबणारी, न फसवणारी, माझा घात न करणारी, माझ्याशी एकनिष्ठ असणारी, ज्या व्यक्तीच्या सानिध्यात माझा कधीच तोटा होणार नाही तर फायदा होईल, अशी व्यक्ती, जी व्यक्ती सदैव माझ्यासाठी घडते, माझं कार्य, माझ्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न करते, ती व्यक्ती माझ्या मनाजोगी असते. त्या व्यक्तीला आपण म्हणतो माझ्या मनासारखी व्यक्ती, माझ्या मनाजोगी व्यक्ती, मला आवडणारी व्यक्ती. बरोबर आहे. मग आज आपल्याला बघायचंय परमेश्वराच्या मनाजोगी व्यक्ती. हे आपण जगीत बघितलं प्रियांनो. याच्या पलीकडे देवाचा, याच्या पलीकडे देव तुमच्याकडून अपेक्षा करतात. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, त्याच्या मनाजोगा, त्याला आवडणारा, त्याच्यासारखा, त्याच्यात राहणारा आणि तो पिता त्याच्यात राहणारा आणि तो पित्यात राहणारा आणि पित्याची इच्छा पूर्ण करणारा असा होता. योहानाचा 8 अध्याय 29 वचन स्वतः येशू ख्रिस्त सांगत आहे, त्याच्या मुखातलं वचन आहे. आणि योहानाचं शुभ वर्तमान, जी थिओलॉजी परमेश्वराविषयीचं ज्ञान प्रगट करते, पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिलेलं योहान, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचे शब्द स्वतःचे, ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, जे पित्याने मला पाठविले,
ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. सर्वदा, एकदाच, दोनदाच, तीनदाच, 1000 वेळा, 20,000 वेळा, कधी कधी आपण शब्द ऐकतो 1000 वेळा तुझ्यासाठी हे केलं पण तुला त्याची किंमत नाही. 100 वेळा तुझ्यासाठी मेलो पण तुला त्याची किंमत नाही. येशू ख्रिस्त काय म्हणतो? सर्वदा, सतत, जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. तो काय म्हटलाय? सर्वदा मी त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. परमेश्वराला आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं, त्याच्या इच्छेप्रमाणे केलेलं, त्याच्या इच्छेप्रमाणे वागलेलं, त्याला जे आवडेल त्याचा आदेशाचं पालन करणारं, त्याच्या फेलोशिप मध्ये राहणारं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणारं, त्याच्या अवतीभोवती असणारं, आपली नजर त्याच्यावर असणारं आवडतं. जे लेकरू कंटिन्यू त्याच्यावर डिपेंड असतं. आईचंच उदाहरण घ्या. एखादा अशक्त लेकरू असेल, 3-4 लेकरू असतील आणि त्याच्यातलं सगळ्यात अशक्त लेकरू, किरकिर लेकरू आणि सारखंच आई आई म्हणणारं लेकरू तिच्याशिवाय राहत नाही, ती त्यालाच घेऊन सगळीकडे जाते. आणि मग लोकांना सांगते काय करायचं, फटका देईल त्या लेकराला, काय करायचं, माझ्याशिवाय राहतच नाही ना, पळून तिचा जीव सगळं त्याच्यावरच असतं. बरोबर आहे ना? इथं स्त्रिया बसलेल्या आहेत आणि पुरुषांनाही स्त्रियांचा अनुभव आहे. तुमच्या स्वतःच्या आईचाही अनुभव आहे, बहिणीचाही अनुभव आहे, वहिनीचा अनुभव आहे, स्वतःच्या बायकोचाही अनुभव आहे. जे वीक आणि किरकिर लेकरू त्याच्याकडे तिचं सगळ्यात जास्त लक्ष असतं आणि त्याच्यावर तिचं जास्त प्रेम असतं, कारण ते कंटिन्युअसली आईवरच डिपेंड राहतं आणि देवावर जे कंटिन्युअसली डिपेंड राहतं, देवाकडेच लक्ष देतं, त्याच्याच अवतीभोवती फिरतं. परमेश्वराला ते खूप आवडतं. म्हणून तर आदामाने हवेला निर्माण केलं आणि रोज संध्याकाळी सायंकाळी तो त्याला भेटावयास जात असे. त्याला फेलोशिप मानवाची आवडते. लक्षात घ्या. म्हणून म्हटलेलं आहे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणं. जी व्यक्ती त्याची इच्छा पूर्णत्वास नेते ती त्याला आवडते. त्याचं वचनच सांगतं यज्ञापेक्षा आज्ञा पालन अधिक श्रेष्ठ आहे. यज्ञ करण्यापेक्षा माझं शरीर जाळण्यासाठी मी दिलं, माझं सर्वस्व दिलं, अर्पण केलं, यज्ञ केला त्याचा, पण त्यापेक्षा मी त्याचा आज्ञा पाळणं हे त्याला अधिक आवडतं आणि तो म्हणतो ते सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. कलेसिकरास पत्र याचा 3रा अध्याय पाऊल लिहितो 23व्या वचनात, आणि जे काही तुम्ही करिता, कान देऊ नाही का, आणि जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका. ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर ते प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा, पूर्ण जीव ओतून करा. जे काही करेल ते चर्चसाठी नाही, देवासाठी करते. पास्टरसाठी करत नाही मी. मग माझा दशमांश अर्पण करणं असू दे चर्चमध्ये, माझा वेळेचा दशमांश देणं असू दे देवासाठी, माझं दानार्पण असू दे, माझं चर्चसाठी धावणं असू दे, प्रेयर मीटिंग असू दे, सतत चर्च मध्ये येऊन मध्यस्थीच्या प्रार्थना करणं असू दे, सुवार्तेचं कार्य करणं असू दे, जे काही करेल ते मी जीवे भावे करेल, पूर्ण स्व अर्पण करून करेल. पहिले करंथीकरास पत्राचा 10वा अध्याय 31वं वचन. पहिले करंथीकरास पत्राचा 10वा अध्याय 31 म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करीता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आम्ही काय खातो, आम्ही काय पितो आणि आम्ही काय करतो, स्वतःच्या अंतःकरणाला विचारा. ते मी देवाला गौरव निर्माण करून देण्यासाठी करते का? मी त्याच्या मनाजोगा, मी त्याच्या मनाजोगी आहे, तर मी प्रत्येक माझ्या गोष्टीने परमेश्वराला आनंद देते का? आज देवाचा आत्मा तेच सांगत आहे. माझं कॅरेक्टर, माझं जीवन मला बदलायचंय, कारण देवाचा आत्मा तुम्हाला पूर्णपणे प्राप्त करावाच पाहत. त्याला पूर्ण हवे आहात. थोडस नाही, 20% नाही, 30% नाही, 40% नाही, 60% नाही, 100% तुम्ही हवे आहात.
तो ईर्ष्यावान देव आहे. तो असाच प्रेम करतो. त्याने आपलं सर्वस्व एकुलता एक पुत्र दिला. तो जशी प्रीती करतो तशीच अपेक्षा तुमच्याकडून करतो. तो म्हणतो तुझं सर्वस्व, तुझ्या सर्वस्वाने तू माझ्यावर प्रेम कर. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने प्रेम कर. त्याचे आज्ञा पाळणार, त्याने सांगितलेल्या गोष्टी करणार, त्याच्यासाठी झटणार, त्याचं मुख असणार, त्याच्यासाठी सर्व लाईफ देणार, सगळं जीवन देणार, असे अनेक जण बायबल मध्ये होऊन गेले. देवाचे सेवक कोण कोण होऊन गेले बघूया आपण. पुष्कळ जण झाले, पण त्याची काही उदाहरणं आपण घेऊया. सगळ्यात पहिलं आपण घेऊया मोशे. मोशे देवाच्या संगती चालत होता, देवाची आज्ञा पाळत होता, देवाच्या लोकांवर प्रेम करून त्याने त्याच्या लोकांची सुटका केली. परमेश्वराच्या सानिध्यात होता, तोंडातून बोलत होता म्हणून परमेश्वराने नियमशास्त्र त्याला दिले, आज्ञा दिल्या त्याच्यासमोर इस्रायल लोकांसाठी, त्याने निवडलेल्या लोकांसाठी. परमेश्वराचं तेज त्याच्या सानिध्यात राहिल्याने इतकं मोशेच्या मुखावर उतरत होतं, इतकं उतरत होतं की शेवटी त्याला वस्त्र त्याच्यावर तोंडावर झाकावं लागायचं, वस्त्राने झाकावं लागायचं, कारण लोक त्याचा सामोरा करू शकत नसायचे. इतकं परमेश्वराचं सानिध्य होतं त्याच्या संगती, आणि इतकं परमेश्वराच्या सानिध्यात होता. लक्षात घ्या, तरीही देवानं म्हटलं नाही की मोशे माझ्या मनाजोगा आहे. तरीही म्हटलं नाही मोशे माझ्या मनाजोगा. अब्राहम विश्वासाचा पिता, उठ देशातून उठ, आपल्या बापाचं घर सोड आणि चल मी तुला कनान देशात देतो, म्हणून त्याला विश्वासाचा पिता म्हटलं जातं. परमेश्वराने सांगितलं आणि त्यानं ऐकलं आणि ते केलं. आपल्या एकुलत्या एक मुलाचं, जे 100व्या वर्षी झालेला मुलगा, त्या इसाकाचा अर्पण करायला निघाला. परमेश्वराने सांगितलं तुझा एकुलता एक मुलगा मला अर्पण कर वेदीवर. त्याचा अर्पण करायला निघालेला हा अब्राहम, तरी त्याच्याबद्दल म्हटलं नाही हा माझ्या मनाजोगा आहे. बरोबर आहे? विश्वासाचा पिता, त्याला वचन दिलं तुझी संतती वाळूंच्या संतती एवढी कर. काय प्रेम केलं अब्राहमाला, परमेश्वराचा मित्र म्हटलाय, तरी म्हटलं नाही माझ्या मनाजोगा. हे शब्द यावेळेने वापरले नाही. पाऊल येशू ख्रिस्ताच्या लोकांना छळणारा, तोरा जुन्या नियमशास्त्राने झपाटलेला, गमालियलच्या अधिपत्याखाली नियमशास्त्र पाळून पुढे चालणारा आणि मसीहाच्या येण्याची वाट पाहणारा, त्यानं मान्य केलं नाही येशू ऑलरेडी आलेला होता आणि त्यांनी आमच्यासाठी जीवन दिलं, आणि त्याच येशू ख्रिस्ताला फॉलो करणारे त्या लोकांचा तो छळ करणारा. ज्या येशू ख्रिस्ताने स्वतः त्याला दिमिश्काच्या रस्त्यावर दर्शन दिलं, लक्षात घ्या, त्याच्याशी स्वतः बोलला. तो त्याच्या शिष्यांमधला नसताना शिष्यापेक्षा जास्त कार्य त्याने केलं. 13 पत्र लिहिली, अनेक मंडळ्या चालवल्या, अनेक देवाचे सेवक चालवले. जनताईमध्ये, परराष्ट्रीयांमध्ये देवाचे येशू ख्रिस्त गाजवला आणि येशू ख्रिस्तासाठी रक्त साक्षी झाला. पण त्याच्याबद्दलही म्हटलं नाही परमेश्वराने हा माझ्या मनाजोगा. शर्मून प्रचंड ज्ञान प्राप्त केलं. देव खुश झाला होता की माझ्या लोकांना चालवण्यासाठी तू ज्ञान मागितलं, म्हणून त्याला ज्ञान, वैभव आणि प्रसिद्धी प्राप्त करून दिली. त्याच्या सारखा राजा कोणीच झाला नाही. त्याच्याकडून मंडळी स्थापन करून घेतली, चर्च बांधून घेतलं, मंदिर, देवाचं मंदिर बांधून घेतलं, ज्याची कीर्ती पूर्ण जगात झाली. त्याच्यासारखा राजा बुद्धिमान कोणी झाला नाही, तरी त्याच्याबद्दल म्हटलं नाही माझ्या मनाजोगा. होशेया, देवाचं मुख असणारा संदेष्टा होशेया, पवित्र असणारा, देवाच्या नियमांमध्ये चालणारा. त्याला सांगितलं की इस्रायल लोकांना धडा होण्यासाठी जा आणि वेश्येसंगती लग्न कर. त्याने आज्ञा पाळली देवाच्यासाठी.
बदनामी बघितली नाही, लोक काय म्हणतील बघितलं नाही, आणि त्याने जाऊन इस्रायल लोकांना जळवण्यासाठी वेश्यासंधी लग्न केलं. तरी परमेश्वरानं म्हटलं नाही माझ्या मनाजोगा. इर्मया रडका संकष्टा, मारहाण सहन केली, तुच्छता सहन केली, सगळं सहन केलं, आणि त्यानं लोकांना तुमची मनवळा परमेश्वराकडे पश्चाताप करा आणि या, नाहीतर परमेश्वर तुमचा कसा नाश करणार आहे, तुम्हाला कसा गुलाम बनवणार आहे. तुमची सगळ्या चुकीच्या गोष्टी अमंगळता काढून टाका. बरखड बोलणारा, देवासाठी उभा राहिलेला, देवाने स्वतःचं मुख म्हणून इर्मयाला वापरलं, तरी देखील परमेश्वर म्हटला नाही इर्मयाच्या बाबतीत. यशया येशू ख्रिस्ताच्या जन्माचं बाकीच सांगणारा, त्यानं लिहिलेला ग्रंथ मिनी बायबल म्हटलं जातं. अद्भुत गोष्टी त्याच्या ग्रंथामध्ये यशया या पुस्तकात आहे. तरी त्याला म्हटलं ना एवढं रिव्हेलेशन देऊ, एस्केलला एवढं रिव्हेलेशन दिलं, दानियल, होशे, आमोस, हे सगळे त्याचे मुख होते. दबोरा राजांचा न्याय करणारी, संदेष्टी, बराकाला हातभार देणारी, तिच्याबद्दल नाही म्हटलं. रूथ जिच्या वंशात त्याने जन्म घेतला, तिला नाही म्हटलं. पण दाविदाला म्हटला, तो माझ्या मनाजोगा. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 22वा वचन परत वाचूया, परत एकदा लक्ष. नंतर त्याने त्याला म्हणजे शाऊलाला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला, आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटलंय, प्रतिज्ञा घेऊन म्हटलंय, इश्याचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. पहिलं शमूएल 16 आणि 13 मध्ये म्हटलंय, मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये दाविदास अभिषेक केला, आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई मोठ्याने जोराने संचारू लागला. देव त्याच्यात सतत राहत होता, त्याचा आत्मा त्याच्यामध्ये वस्ती करत होता. हा दावीद कोण? दावीद हा इश्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 1000 वर्षापूर्वी असलेला दावीद पुरी स्थापन करणारा राजा. ज्यावेळेला मोनार्की, मनुष्याचं राज्य सुरू झालं, इस्रायल लोकांनी राजा मागितला. पहिला राजा त्यांना शौल देण्यात आला, आणि शौलाला काढून परमेश्वरानं दाविदाला उभं केलं. इश्याचा 8वा पोरगा, 7 भाऊ होते त्याला. गुराखी होता तो, मेंढर पाळणारा, तरुण, सोनेरी केसाचा, सुंदर, लहान, देवाचं स्तवन करणारा. त्या मेंढर पाळत असताना अस्वलासंती, सिंहासंती जमून त्यांना फाडून टाकणारा, देवाच्या सामर्थ्याने विश्वासात वाढलेला, सतत देवासंती कनेक्ट असणारा. आपल्या भावांना जेवणाची शिदोरी घेऊन गेला. ते शौलाच्या दिमतीला कार्य करत होते, सैनिक म्हणून पलिष्ठ्यांच्या विरोधात लढत होते, आणि पलिष्ठ्यांनी अत्यंत भयानक असा उंच पुरा अर्धांड गल्यात त्याला पाठवलं होतं. जर त्याला कोणी हरवलं, इस्रायलच्या लोकांनी कोणी जर त्याला हरवलं, तर पलिष्ठी माघार घेतील आणि इस्रायलाचा विजय होईल. अन्यथा सगळे इस्रायल लोक पलिष्ठ्यांच्या अधीन होती, त्यांचे गुलाम होती. घाबरलेला शाऊल, घाबरलेलं सैन्य, कोणीच त्याला हरवू शकत नव्हतं. मजबूत अर्धांड माणूस पलिष्ठी हा अत्यंत भयानक गल्यात होता, आणि हा चिपुरला नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला, भावांना शिदोरी देण्यासाठी गेलेला, आणि तिथं त्याने बातम्या ऐकल्या गल्याताबद्दल. सगळे घाबरलेले पाहिले, राजाला घाबरलेले पाहिले, आणि त्याला तो ईर्षेला पेटला.
आणि त्यानं विश्वासानं सांगितलं की त्याला हरवू शकतो. जिथं राजानं हार मानले, जिथं सैनिक हारले, घाबरले, तिथं हा छोटासा देवाच्या विश्वासात वाढणारा म्हटला मी त्याला हरवू शकतो. आणि आपली गल्लोळ घेऊन 5 दगड घेऊन त्यानं एक नेम मारून त्या गल्ल्याचा नाश केला, विजय प्राप्त करून दिला शौलाला. विश्वासानं त्याच्या समोर देवाची वचनं बोलला की देवाने मला तुला माझ्या हातात दिलेलं आहे आणि मी परमेश्वराच्या नावानं तुझा नाश करणार आहे. त्यावेळेला त्याला केलेल्या कन्फेशनचं, पॉझिटिव्ह कन्फेशनचं, विश्वासानं बोललेल्या कन्फेशनचं महत्व माहिती होतं. घरी गेल्यानंतर पहिले शमूएल याचा 17वा अध्याय पूर्ण वाचा. विश्वासानं तो लढला. दावीद विश्वासानं गल्ल्यातासाठी लढला. प्रियानो, या दावीदाचा अभिषेक 7 भावंड बाजूला करून जे अर्धांग होते, सुंदर होते, त्यांना बाजूला करून त्याच्यावर अभिषेक करायला लावला. शमूएल संदेशाला शेवटचा संदेश का अभिषेक झाल्यानंतर तो उड्या मारून नाचला नाही, जाऊन सांगितलं नाही याला नाही त्याला, मला अभिषेक झाला, अनंटिंग झालाय, पवित्र आत्मा माझ्यावर उतरून आला आणि आता मी खूप मोठा इस्रायलचा राजा होणार आहे. काही सांगितलं नाही त्यानं. शांत होता, शांत शिदोरी घेऊन गेला होता. त्यांनी ही साक्ष दिली की मी गुराखी असताना, मी माझी मेंढर पाळताना मी अस्वल आणि सिंहाला फाडून टाकलं परमेश्वराच्या सामर्थ्याने. ही साक्ष दिली. पण मला तेलाचा अभिषेक झालाय आणि शौलाला तुच्छ लेखला नाही, शौलाच्या जागी मला राजा करणार आहे देव म्हटला नाही. देवाच्या गुप्त गोष्टी त्याने उघड केल्या नाही, स्वतःचं श्रेष्ठत्व प्रस्थापित केलं नाही. लक्षात घ्या, तो लढला इस्रायल लोकांसाठी, देवाच्या लोकांवर त्याने प्रेम केलं, त्यांच्यासाठी हा शिपुडा पोर जाऊन रडला. विश्वासाने लढला, शौलासाठी लढला. इस्रायलचा आमचा पहिला राजा त्याच्यासाठी लढला. दुसरं युद्ध शौलासाठी खूप राजासाठी, पहिल्या गल्ल्यातासाठी लढला. नंतर राजा शाऊल, पहिला राजा, इस्रायलचा राजा, देवाचा अभिषिक्त दास, त्याला अभिषेक केला होता शमूएलाने शौलाला आधी इस्रायलचा राजा म्हणून. तो शाऊल त्याच्या पाठीमागे लागला. ज्या शौलाला त्यांनी सवनाची गीत गाऊन आणि हार्प वाजवून त्याच्यातली अशुद्ध शक्ती तो काढून टाकत असे, त्याच्या गाण्याने स्तवन आणि ती अशुद्ध शक्ती पळून जात असे आणि शौलाला सुटका आणि शांती प्राप्त होत असे. त्याची स्वतःची कन्या त्याने त्याला दिली. 200 पॅलेस्टाईन लोकांना मारून टाकायला त्यांना सांगितलं दावीदाने, शौलाने, की जेणेकरून त्याच्यातच दावीद मरून जाईल म्हणून. तरी त्याने आपल्या शौलासाठी, आपल्या राजासाठी 200 पॅलेस्टीन मारून तर त्याच्याकडे आला. तो हा दावीद. लक्षात घ्या, आपल्या कन्या, शौलाची राजाची कन्या मिखेलीच्यासाठी लग्न लावून गेलेला, म्हणजे शौलाचा जावई, शौलाचा संरक्षण, शौलाला शुद्ध शक्तीपासून संरक्षण देणारा असा हा दावीद. आणि तरी शौल त्याच्या पाठीमाग हात धुवून लागलेला होता, हात धुवून लागलेला होता. नम्र असलेला, लीन असलेला, सबमिसिव्ह असलेला, आपल्या राजासाठी सबमिसिव्ह असलेला, आपल्या राजासमोर एकनिष्ठ असणारा, लीन असणारा, सहनशील असणारा, तो पाहत होता, अनुभवत होता. शाऊल त्याच्या पाठीमागे हात धुवून लागलाय, त्याला मारावयास पाहत आहे, त्याचा खून करावयास पाहत आहे. तरी त्या शाऊलाच्या विरोधात तो गेला नाही. पहिले शमूएल याचा 18वा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला घरी गेल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिले शमूएल याचा 18वा अध्याय घरी गेल्यानंतर वाचा की कशा पद्धतीने शाऊल त्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेला होता, सतत आणि सतत. आणि पुढे देऊन लक्ष देऊन ऐका, तोच दावीद ज्याच्या पाठीमागे या शाऊलासाठी सर्वस्व दिलं, सगळं काही केलं, तरी हा शाऊल दावीदाच्या पाठीमागे लागलेला होता, त्याला मारून टाकावयास पाहत होता. आपल्याच जावयाला, अभिषिक्त दासाला मारून टाकावयास पाहत होता. आणि त्या
शाऊलाला देवानं खुद्द दाविदाच्या हातात दिलं. पहिले शमूएल याचा 24वा अध्याय 6 ते 7 वचने, दोन्ही वचनं घरी गेल्यानंतर वाचा. तुम्हाला आढळून येईल की एन गेदी या ठिकाणी शाऊलाला परमेश्वराने दाविदाच्या हातात दिलं. तो सहजपणे शाऊलाला मारून टाकू शकत होता, पण त्यानं मारलं नाही. त्यानं त्याचा गोंडा फक्त कापला आणि निघून गेला. आणि नंतर शाऊलाला सांगितलं, पहा, तुला माझ्या हातात देण्यात आलं होतं, पण मी तुझा वध केला नाही. तू झोपलेलास तर मी तुझ्या जवळ होतो, पण मी तुझा वध केला नाही. त्याने त्याचा अभिषिक्त, देवाचा अभिषिक्त दास म्हणून त्याचा सन्मान केला. परत दुसऱ्यांदा पहिले शमूएल याचा 26वा अध्याय, मगाशी बघितलं तो 24वा अध्याय, आणि हे 26वा अध्याय 9 ते 10 वचनांमध्ये दिले आहे. घरी गेल्यानंतर वाचा, आपल्याकडे वेळ कमी, कारण मला खूप काही गोष्टी बोलायच्या. पहिले शमूएल याचा 26वा, पहिले बघितलं 24वा अध्याय आणि 6 ते 7 वचनं. आता इथं बघणार पहिले शमूएल याचा 26वा अध्याय 9 ते 10 वचनं. जीफ रानामध्ये परमेश्वरानं शाऊलाला दाविदाच्या हातात दिलं. त्याला तो मारून टाकू शकत होता, त्यावेळेलाही त्याने त्याला मारलं नाही, त्याला वाचवलं. शाऊल हा त्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता, तरी देखील त्याने त्याला मारलं नाही. परमेश्वराच्या अभिषिक्त दासाचा सन्मान त्याने केला. लक्षात घ्या, ज्या वेळेला परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो, आमच्या शत्रूला शासन देतो, त्यावेळेला परमेश्वराचं वचन आहे, तुझ्या शत्रूला शासन झाल्यास आनंद मानू नकोस. ज्या वेळेला शाऊलाचा नाश झाला, वध झाला, त्यावेळेला त्याने 7 दिवस दाविदाने शोक केला. देवाने आज्ञा नव्हती केली त्याला, देवाने सांगितलं नव्हतं असं का, पण तो देवावर प्रेम करत होता, त्याचा अभिषिक्त दास होता शाऊल, आणि म्हणून त्याने 7 दिवस त्याच्यासाठी शोक केला. आपली वस्त्र फाडलेली दोरीमध्ये बसलं आणि त्याच्यासाठी रडून त्याने शोक केला. योनाथानासाठी, त्याच्या मुलासाठी शोक केला. तिसरा त्याचा शत्रू म्हणजे स्वतःचा त्याचा अबशालोम मुलगा, त्याचा अतिशय सुंदर असणार, ज्याच्यावर त्याचं अतिशय प्रेम होतं, चौथा मुलगा अबशालोम. अतिशय प्रेम होतं दाविदाचं त्याच्यावर, आणि तोच अबशालोम त्याचा शत्रू झाला. त्या अबशालोमाने अहियोथोपेलाच्या मसलतीखाली दाविदाला त्रास दिला. दाविदाला त्याच्या राजासनावरून उतरवलं, पळून लावलं. तो पळून गेला. दावीद दर भटकला या गुहेतून त्या गुहेत. अबशालोम त्याचा नाश करावयास पाहत होता, त्याचा खून करावयास पाहत होता. त्या अबशालोमासाठी त्याला लढावं लागलं, स्वतःच्याच मुलासाठी. आणि ज्या वेळेला अबशालोमाचा वध झाला, त्याची इच्छा नव्हती दाविदाची कोणी त्याचा वध करावा. तो प्रचंड रडला, त्यानं शोक केला, त्याच्या शत्रूचा वध झाला तरी. असा हा दावीद. काय केलं त्याने देवासाठी, देवाच्या लोकांसाठी काय केलं, तो कसा होता ते सांगितलं. दाविदाच्या चुका भरपूर होत्या. सगळ्यात मोठ्या 2 चुका. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यावेळेला दावीद राजा झाला, राजासनावर आला, त्यावेळेला आपल्या गच्चीतून त्यानं युरिया हित्तीची बायको आंघोळ करताना पाहिली, आणि त्याला तिची अभिलाषा झाली, आणि परमेश्वराला ते मान्य नाही. त्याने युरिया हित्ती हा योद्धा होता, त्याचाच सैनिक होता. त्याने सेनापतीला, त्याच्या लोकांना सांगितलं की त्याला युद्धाच्या तोंडी ठेवा, म्हणजे तो त्या ठिकाणी मरण पावेल. आणि युद्धाच्या तोंडी ठेवल्यामुळं त्याचा शत्रूने वध केला, त्याचं पाप त्याच्यावर आलं.
आणि त्याने त्याची बायको बेतशेबाला आपली बायको करून घेतली. तिला लेकरू राहिलं आणि परमेश्वराने त्याचं नाथान संदेष्टाला पाठवून दाविदाचं ताडण केलं, त्याला दोष लावला. त्यानं तो आपला दोष पदरी घेतला. 91 स्तोत्र घरी गेल्यानंतर वाचा, अतिशय सुंदर स्तोत्र त्यानं लिहिलंय. त्यानं पश्चाताप केलं, माझे बोलणे माझा पाप मळ धुवून काढ, माझ्यातून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस. नातान संदेशाने त्याला ताडण केलं की तुला सर्व काही दिलं होतं तरी तू दुसऱ्याचं घेतलं, स्वतःसाठी ठेवलं. परमेश्वराच्या नियमाच्या विरोधात तू वागला. त्यांनी राजा असून ते मान्य केलं. त्याने पश्चाताप केला त्या गोष्टीसाठी. बत्शेबापासून राहिलेलं लेकरू परमेश्वराने शासन म्हणून ते मारून टाकलं आणि त्याने ते शेवटपर्यंत देवाकडे मागितलं. आणि जेव्हा देवाने घेतलं त्यावेळेला त्याने धन्यवाद केला आणि तो परत परमेश्वराच्या समोर पश्चाताप करून उभा राहिला. दुसरी त्याची चूक म्हणजे शिरगणती, ज्याला आपण सेन्सस म्हणतो. शिरगणती, माझे किती लोक आहे माझ्या राज्यामध्ये त्यांची गणती करणं, किती स्त्रिया, किती पुरुष, किती लेकर, किती तरुण, किती वृद्ध, या वयापासून इथपर्यंत किती लोक, ही शिरगणती. मोशेच्या काळामध्ये देवाने सांगितली होती मोशेला शिरगणती करायला. इथे त्याला देवाने सांगितलेलं नसताना त्याने शिरगणती केली आणि परमेश्वराला ते मान्य नव्हतं. दुसरे शमूएल याचा 24वा अध्याय, भरपूर अभ्यास दिलाय मी, घरी गेल्यानंतर वाचायचं. दुसरे शमूएल याचा 24वा अध्याय विसरू नका. त्यानं आज्ञा केली दाविदानं, जा आणि शिरगणती करा. सगळ्यांनी त्याला समजून सांगितलं देवाला हे मान्य होणार नाही आणि तरी देखील त्याने शिरगणती केली. मी किती लोक मिळवले, किती लोक माझे वाढलेले आहेत, किती संपत्ती वाढलेली. जे देवाचं आहे त्याला मी माझं म्हणू शकत नाही. तुम्हाला माहिती असेल तुमच्या पास्टरवर दाविदाचं अनॉइंटिंग आहे. आतापर्यंत प्रचंड चर्च वाढू शकलं असतं पण त्याने ते कधीच केलं नाही. आज तुमचं चर्च गच्च भरलेलं आहे. बाहेर गेलं की ते दुसरे पास्टर दुसऱ्याच्या हातात बाकीचे लोक ते देतात. ठाई ठाई अनेक ठिकाणी ते त्यांचं हे कार्य करत जातात. अनेक लोक त्यांनी उभं केले. लक्षात घ्या, स्तवनाचा आत्मा त्यांच्यावर आहे. कारण त्यांना माहिती आहे माझं म्हणू शकत नाही, देवाचे लोक. आमचं कोणतीच गोष्ट आम्ही आमची म्हणू शकत नाही आणि देवाने तुम्हाला हे खूप छान शिकवलंय. आहे ते गोष्ट प्रत्येक फक्त आमच्या परमेश्वराची आहे. मी मिळवलं ते माझं झालंय. माझं किती आहे, माझ्या याची मोजदात, पैशाची मोजदात, एफडीची फिक्स डिपॉझिटची मोजदात, या गोष्टीची मोजदात, त्या गोष्टीची मोजदात. माझं जगात काहीच नाही. मग कोणत्या गोष्टीची मोजदात करून मी ते माझं आहे म्हणेन? जे देवानं दिलंय ते देवाचं आहे आणि ते देवाच्या कार्यासाठी आहे. लक्षात घ्या शब्द. दाविदाने ही चूक केली, तर शिरगणती केली आणि काय झालं? देवाचा कोप अग्नी त्याच्यावर उतरून आला आणि गाद या संदेष्टाला, पहिला नाथान संदेष्टाच्या द्वारे ताडण केलं. बत्शेबाच्या वेळेला आता गाद संदेष्टाला देवानं पाठवलं आणि गाद संदेष्टाच्या द्वारे त्याचं ताडण केलं. की परमेश्वर तुझ्यावर शासन आणत आहे. 3 गोष्टी परमेश्वर देत आहे. ते 3 संकट, त्या 3 पैकी एक निवड. कारण देव त्याच्यावर प्रचंड प्रेम करत होता दाविदावर. तुझ्या शत्रूला मी शत्रूच्या हवाले करेन. तो म्हटला नको, मला शत्रूच्या हवाले करू नकोस. मग दुसरी गोष्ट, दुष्काळाच्या हवाले करेन. नको, दुष्काळ नको. आणि
तिसरं म्हणजे परमेश्वराच्या हाती मी तुला देईन, मरीच्या मळी तुझ्यावर उतरून. आणि तो म्हटला परमेश्वराच्या हाती पडणे योग्य. आणि मळी परमेश्वराने पाठवली आणि 70,000 इस्रायली लोक, शिरगंती केली ना, माझं म्हटला ना, 70,000 लोक मरण पावली. कळवळला दावीद, विवळला दावीद, एकेका लोकांसाठी लढलेला हा दावीद उलथा पालथा झाला. परत त्यानं पश्चाताप केला आणि दुसऱ्यांदा परमेश्वराने परत त्याला अभिषेक केला. तो अभिषेक पहिल्यापेक्षाही अधिक होता. सगळं ऐकलं आपण, दाविदाची कहाणी, दाविदाची गोष्ट ऐकली तुम्ही सगळी. आता ऐका दावीद देवाच्या मनाजोगा कसा होता. पहिली गोष्ट, दावीद देवाला जाणून घेणारा होता. कान देऊन ऐका, हे तुम्हाला स्वतःला करायचंय. ही अपेक्षा आहे पवित्र आत्म्याची, म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला सांगत होता. दावीद देवाला जाणून घेणारा होता आणि त्याच्या वचनाशिवाय आम्ही त्याला जाणून घेऊ शकत नाही. माहितीये ना, त्याची वचन जिवंत, त्याची वचन म्हणजे येशू ख्रिस्त हा वचन आहे, शब्द, जिवंत शब्द येशू ख्रिस्त लिहिलेला शब्द बायबल आहे. जिवंत शब्द येशू ख्रिस्त लिहिलेला शब्द बायबल आहे. त्याची वचन आहे आणि ती वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही, कारण ती वचन जिवंत आहे. देवाच्या वचनाशिवाय आम्हाला त्याला जाणता येत नाही. दावीद देवाला जाणून घेणारा होता. देवाला काय आवडतं हे त्याने हेरून घेतलेलं होतं. बघा दाविदाची सगळी स्तोत्र तुम्ही स्तोत्र संहितेत वाचाल, त्या 150 स्तोत्रामध्ये जेवढी दाविदाची स्तोत्र आहे ना, ते तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तो आधी देवाचं स्तवन करत असे. देवाचं स्तवन केल्यानंतर स्तोत्राच्या आरंभीला, नंतर तो हळूच आपलं मागणं परमेश्वराच्या समोर मांडत असे. मग देवाचं स्तवन करून तो देवाला खुश करत असे का? नाही. तो परमेश्वराचं स्तवन करून तो कोण आहे, तो काय आहे, तो काय करू शकतो हा त्याचा विश्वास तो जाहीर करत असे आणि मग आपलं मागणं मांडत असे आणि शेवटी विश्वासानं तो आभार मानत असे. असं त्याचं प्रत्येक स्तोत्र आहे. त्यानं देवाला जाणून घेतलेलं होतं पूर्णपणे. दिवसातून 7 वेळा मी आपलं गाणं परमेश्वराच्या समोर मांडलं. त्यानं जाणून घेतलेलं होतं. त्याला माहिती होतं त्याच्या पवित्र आत्म्याशिवाय त्याचं स्तवन कोणीच करू शकत नाही. म्हणून म्हटलं माझ्यातून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नको, मी तुझ्याच सामर्थ्याने तुझे स्तवन करतो, असं दावीद स्पष्ट त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो. दावीद प्रॉफेट होता. येशूच्या जन्माचं भविष्य आणि येशूच्या मृत्यूचं भविष्य त्यानं केलेलं आहे स्तोत्रांमध्ये. नीट वाचा, तुमच्या लक्षात येईल. 18 स्तोत्र वाचा घरी गेल्यानंतर. असा हा दावीद विश्वासात स्थिर होता आणि बळकट होता. देवाला जाणून घेणारा होता. का तो देवाच्या मनासारखा होता? जाणून घ्या पूर्ण. तो दुसरी गोष्ट म्हणजे तो पूर्ण समर्पित होता. पूर्ण समर्पित होता. माझ्या प्रियांनो, शाऊलाची कन्या, पहिला राजा इस्रायलचा, त्याचा मान सन्मान काय असणार, त्याची कन्या मिखाईल दाविदाला आवडत होती. तिलाही दावीद खूप आवडत होता, प्रेमात होता तिच्यात. दावीद प्रेम वेडा होता. प्रेम वेडा होता, तो त्याचा विकास होता. आणि हा दावीद देवाचा कोश ज्या वेळेला तो नगरीत घेऊन आला, दावीद नगरीत घेऊन येत होता, त्यावेळेला आपलं वरचं वस्त्र आपल्या झगात काढून तो त्या कोशाच्या समोर स्तवन करून नाचला आणि मिखाईलने त्याला तुच्छ लेखलं की सगळ्या दासी तुला पाहत होत्या आणि तू त्यांच्या समोर, सगळ्या प्रजेच्या समोर तू नाचलास. तू राजा असताना वस्त्र काढून तू परमेश्वराच्या समोर नाचलास. आणि त्या काळचं वस्त्र पायावर वस्त्र असे, अंतर्वस्त्र घातलेले असे आणि ते काढून तू नाचला. त्याचे पायावर वस्त्र काढून फक्त अंतर्वस्त्र ठेवून आणि तो परमेश्वराच्या समोर नाचला. धन्यवाद करू
सर्व अर्पण करून, लाज लज्जा सोडून तो पूर्ण समर्पित होता. त्याच्या सगळ्या स्तोत्रामध्ये त्याने म्हटलेले, माझं जे आहे ते सगळं परमेश्वर तूच आहे, माझं काय. शेवटी त्याची शिरगिर्दीची चूक झाली. त्याच्यानंतर तो जो पुन्हा मिळालेला अभिषेक, त्याच्यात तो पूर्णस्वी समर्पित झाला. तो विश्वासात बळकट होता, तो परमेश्वराला जाणून घेणार होता, तो समर्पित होता आणि तो धाडसी होता, प्रचंड धाडसी होता. विचार केला नाही त्याने. ज्या वेळेला तो शिदोरी घेऊन गेला आणि तो विचारपूस करत होता, काय झालं, काय झालं, काय घडलं, काय एवढे घाबरले सगळे, राजा का घाबरला, शाऊल का घाबरला, माझे भाऊ का घाबरले, सैनिक का घाबरले. त्यावेळेला त्याला कळलं की गल्ल्यात आलेला आहे, गल्ल्यात त्याच्याबद्दल असं झालेलं. त्यावेळेला त्याच्या भावाला त्याचा राग आला आणि तो त्याला बोलला, त्याला ताडण केलं. त्याला ताडण करून म्हटला, पहिले शमूएल याचा 17वा अध्याय 28व्या वचनात तो म्हटला, तू घमेंडी मनाचा आहेस, तुझ्या मनाचा उत्तमपणा मी जाणून आहे. तू सगळं हे जाणून घेण्यासाठी इथं आलास. त्याचा सख्खा भाऊ त्याला म्हटला, त्याचा स्वतःचा सख्खा भाऊ अलियाब सुंदर होता, बलिष्ठ होता आणि तो त्याला म्हटला. पण तो धाडसी होता, माघार हटला नाही, मागे गेला नाही. त्याने म्हटलं, मी लढतो त्याच्याशी. एकटा होता गुराखी म्हणून. त्यावेळेला परमेश्वराच्या सामर्थ्याने सिंहाचं तोंड त्याने फाडून काढला, अस्वलाला फाडून काढला. तो धाडसी होता. शाऊलाने सांगितलं त्याचा मृत्यू व्हावा म्हणून 200 फलिश्त्यांना मारून टाक. त्याची चामडी, अंतर चामडी माझ्याकडे घेऊन ये. आणि त्याने ते धाडसाने केलं. तो धाडसी होता. परमेश्वरासाठी, त्याच्या लोकांसाठी जे हवं ते करायला देवाच्या सामर्थ्याने तो तयार होता. देवाची आज्ञा पाळून धाडसाने पुढे पाऊल टाकणारा होता, घाबरणारा नव्हता. पुढची गोष्ट म्हणजे दावीद त्याच्या प्रत्येक कृतीने देवाला गौरव प्राप्त करून देत होता. शाऊलाला त्याने मारलं नाही, 2 वेळा देवाने शाऊलाला त्याच्या हातात दिला, पण देवाच्या अभिषिक्ताला त्याचा सन्मान करायचं देवाचं अभिवचन आहे म्हणून त्याने देवाच्या अभिषिक्ताला हात लावला नाही. मग परत हा जिवंत राहिला तर माझ्या परत पाठीमागे लागेल, परत मला सगळीकडे पळावं लागेल आणि मृत्यूच्या भयानं हा सैनिक घेऊन माझ्या मागे मी एकटाच धावतोय. विचार केला नाही त्याने, विचार केला ना. देवाला ज्या गोष्टींच्या द्वारे गौरव प्राप्त होईल तीच गोष्ट करणारा दावीद होता. त्याची प्रत्येक गोष्ट देवाला गौरव प्राप्त करून देणारी होती. ज्यावेळेला शाऊलाचा नाश झाला आणि योनाथानाचा नाश झाला त्यावेळेला त्यांनी योनाथानाचा मुलगा शोधून काढला, मफीबोशेत, आणि त्यानं आयुष्यभर अपंग असलेल्या मफीबोशेताला त्याने शेवटपर्यंत सांभाळलं आणि स्वतःच्या पंक्तीला त्यानं बसवलं. का? त्यानं अभिषिक्ताचा सन्मान केला. देवाला जे आवडेल ते तो करत होता. दान संदेशानं त्याला ताडण केलं, नाथानानं ताडण केलं, गाद संदेशानं ताडण केलं, नाथानानं ताडण केलं, त्याच्या चुका दाखवून दिल्या, त्याने ते स्वीकारल्या. कारण त्याला पश्चाताप करून देवाला गौरव द्यायचं होतं. प्रत्येक गोष्टीतून, त्याच्या स्तवनाने, त्याच्या सगळ्या गोष्टीतून तो फक्त त्याच्या वर्तनातून देवाला गौरव देत होता. पुढची गोष्ट म्हणजे तो सदैव स्तवन करणारा होता. आम्ही रविवारच्या दिवशी येतो आणि स्तवन करतो, ते पण पास्टरना त्यांच्या मुलीला 10 वेळा आम्हाला सांगावं लागतं, हात वरती करा, देवाला धन्यवाद द्या. काय गरज आहे त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही आणण्याची? चर्च मध्ये पाऊल टाकला, तुमचं स्तवन सुरू झालं. का? कारण सदैव स्तवन करणारे. चर्च मध्ये स्तवन झालंय, वचन ऐकलं, स्तवन करत धन्यवाद करत तुम्ही घरी जाणार. कंटिन्युअसली तो धन्यवाद ते स्तवन तुमचं चालूच राहणार. तुम्ही काम करत असताना, घरात जात असताना, प्रिय व्यक्ती संगती सहवासात असताना,
समस्यांना तोंड देत असताना, झोपलेला असताना, उठताना कंटिन्युअसली सतत आणि सतत मी परमेश्वरासंगती ट्यून असले पाहिजे, त्याचं स्तवन करत असले पाहिजे, कारण तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. ते माझं शरीर आहे, त्याचं मंदिर आहे, माझ्या मध्ये तो आहे, माझ्या मध्ये आता या क्षणाला तो आहे. मग मी हे चर्च घेऊन, हे मंदिर घेऊन मी सगळीकडे जात आहे. जिथे जिथे मी जाईल प्रत्येक क्षणाला मी त्याचं स्तवन करेन. तो सदैव स्तवन करणारा होता, म्हणून तो परमेश्वराच्या मनाजोगा होता. आणि आज देवाचा आत्मा तुमच्याकडे तेच मागत आहे. मी सदैव स्तवन करेन. इथून जाऊन मी स्तवन केल्या पुढच्या रविवारी मी येताना, आपोआप येताना मी स्तवन करतच येणार. मंडळीत आले ती मला मोकळीकता आहे तर मी मोठमोठ्याने स्तवन करणार. मी विचार करणार नाही. पास्टर म्हणतील, अरे मी स्तवन करण्याच्या आधी सुरू झालं, याचं गरज नाही, तुम्ही तुमचं स्तवन चालू करा. काय आनंदित होतात बघा तुमचे पास्टर. मग जर तुमचे पास्टर एवढे आनंदित होतात तर देव काय आनंदित होईल विचार. हात वरती करून मी ऑलरेडी माझा धन्यवाद करेन की परमेश्वर आम्हाला कंटिन्युअसली पूर्ण आठवडाभर तुझं स्तवन करणार केलं, तुझ्याशी जोडलेलं ठेवलंस, तुझ्या सामर्थ्याचा अनुभव दिला, सगळ्या संकटातून मला विजयी केलंस आणि विजयाने विश्वासाने मला परत आणलेलं. मी धन्यवाद करते. कंटिन्यू मी धन्यवाद आणि आभार मानेन. माझ्या प्रत्येक अश्रूबद्दल, प्रत्येक हास्याबद्दल, प्रत्येक प्रॉस्पेरिटी बद्दल, प्रत्येक समस्येबद्दल, प्रत्येक आनंदाबद्दल मी देवाचा धन्यवाद करत राहील. सतत आणि सतत धन्यवाद. माझा धन्यवाद थांबणार नाही. माझा आवाज चांगला आहे, लोकांनी ऐका म्हणून नाही, मला घेणं नाही. माझा आवाज गाण्याचा घसरणा झालाय आणि मला लाज वाटते आणि म्हणून मी हळूहळू घेणं नाही. ऑर्डर कित्येक वेळेला आवाज भयान भयान बसलेला असतो. ऐकणाऱ्याला कटकश वाटेल, ऐकणाऱ्याला काय वाटेल घेणं नाही मला. कोणी निंदा कोणी वंदन मला घेणं नाही. सतत आणि सतत मी देवाचा धन्यवाद करायला निसत. चुका तरी पडेल, कुठे पडेल, हिच्यात असे दोष आहे, त्याच्यात असे दोष आहे, तरी हे होय धार्मिक 770 वेळेला पडला तरी तो उठले, कारण परमेश्वरच त्याच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त विजयी देव त्याच्याला, आणि विजयी देव जर आमच्यामध्ये आहे तर आम्ही कधीच हारलेले नाही. सदैव प्रत्येक युद्धात आम्ही विजयी आहोत. प्रत्येक युद्धात आम्ही पडू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून दावीद हा मनाजोगा. 51 स्तोत्र बघितलं त्याचं, तर 51 स्तोत्रामध्ये आम्ही ऐकतो की त्यानं पश्चाताप केला. त्यानं केलेल्या प्रत्येक पापाबद्दल त्यानं परमेश्वराकडे कळवळून पश्चाताप केला. बस जाणे माझा पाप मधून मला शुद्ध कर, बरपाहून शुद्ध कर तुझ्या रक्ताने. आमच्याकडून ज्या ज्या वेळेला चुका होतात आम्ही अधिक परमेश्वराला बिलगलं पाहिजे. काय उद्या चुका, कोणत्याही उद्या चुका मी पश्चाताप करून त्याला बिलगेल त्याच क्षणाला. उदाहरण देते मी डुक्कर आणि कोकराचं. चिखलामध्ये दोघांनाही सोडा, कोकराला आणि डुकराला. डुक्कर त्या चिखलात खूप छान आनंद करेल, तर कोकरू बॅगा करत पटकन त्याच्यातून झटकन झटकन बाहेर येईल, घाबरून बाहेर येईल आणि त्याचा धनी कुठे त्याच्याकडे शोधेल आणि त्याच्या पायाला अंग असत राहील, मला ह्याच्यातून हे चिखल माझ्यातून काढ. त्याच्यात आनंद मानणार नाही. ज्याचं तारण झालं, ज्याच्यात ख्रिस्त आहे, तो पापापासून पळतो पळतो पळतो. जोसेफ पळाला, पापापासून पळाला. सुंदर स्त्री होती ती. स्त्री स्वतः त्याला समर्पित झाली. अधिकारिणी स्त्री, अधिकारिणी होती, अधिकार होता, सत्ता होती, पैसा होता, सौंदर्य होतं आणि योसेफाची अभिलाषा होती. तरी तिला फेकून तो पळून गेला. त्याच्या बदल्यात त्याला कैदेत टाकण्यात आलं, ते सहन केलं.
पण तोंडाने काही उच्चार केला नाही. देवाचं लेकरू पापापासून पळतं. पुढची गोष्ट म्हणजे परमेश्वराने त्याला दुसरा मोनार्क केलेला होता, दुसरा राजा, इस्रायलचा दुसरा राजा, दावीदपुरी स्थापन करणारा, इस्रायलचं राज्य खंबीरपणे स्थापन करणारा, खंबीर करणारा, त्याचे कोट बांधून काढणारा. पण त्याचा गर्व त्याला नव्हता, त्याचा अहंकार त्यानं केला नाही. तुम्हाला माहिती आहे परमेश्वराने त्याला सांगितलं तू युद्ध केलंय, तुझ्या हाताला रक्त लावलेलं आहे, तू माझं मंदिर बांधू शकत नाही. सगळी तयारी दाविदाने केलेली होती. सोनं नाणं मॅप सगळं तयार करून ठेवलं होतं, सगळं होतं त्याच्याकडे. प्रचंड लूट मिळालेली सगळी त्याने ठेवलेली होती. अभिलाषेने इच्छेनं मी माझ्या परमेश्वराचं मंदिर बांधलेलं म्हणून. आणि देवाने त्याला सांगितलं तू बांधणार नाहीस तर तुझा मुलगा शलोमोन बांधेल, त्याच्या राज्यात मी शांती आणेल. त्यानं गर्व केला नाही, त्याने म्हटलं नाही हे सगळं मीच दिलेलं, माझ्या वरच आता ते मंदिर बांधलं जाणार, फक्त नाव शलोमोनच राहील. काहीच बोलला. जर आपण डीप स्टडी केले तर आपल्याला आढळून येतं की दाविदाने सगळी तयारी केलेली होती. शलोमोनानं आयतं बांधलं देवाच्या ज्ञानात प्राप्त करून आणि सामर्थ्य प्राप्त करून. पण त्यानं गर्व केला नाही, त्याचं राज्यपद जाहीर केलं नाही, त्याचा अधिकार त्यानं गाजवला नाही. लक्षात घ्या दावीद अनेक वेळा पडला, परंतु तो विश्वासानं उठला आणि धावला. मगाशी तुम्हाला सांगितलंय 7च्या 70 वेळा धार्मिक पडला तरी तो उठला. माझा विश्वास आहे परमेश्वर माझ्यामध्ये आहे, माझ्याकडून चूक झाली तरी तो मला सोडणार नाही. त्याचं रक्त माझ्यावर आहे, त्यानं मला शुद्ध केलेला. झालेलं पाप, न कळत घडलेलं पाप, जाणून बुजून केलेलं पाप नाही, त्याच क्षणाला मला पश्चाताप होऊन त्याच्या जवळ येते, कारण त्याचा पवित्र आत्मा माझ्यात आहे. आणि हे दाविदामध्ये होतं. दावीद हा परिस्थितीनुसार बदलणारा होता. राजा गुराखी म्हणून राहिला, त्या ठिकाणी स्तवन केली, त्यांनी धन्यवाद केला. त्याच्यानंतर तो राजवाड्यात आला, राजा म्हणून अभिषेक झाला, तिथं त्यानं स्तवन केलं, तिथं त्याने धन्यवाद केला. त्याच्यानंतर त्याच्या आधी शाऊला संधी त्याला शाऊलामुळे त्याला पळावं लागलं, दरदर भटकावं लागलं. त्या भटकण्याच्या स्थानी त्याने परमेश्वराचं स्तवन केलं, स्तोत्र लिहिली. गुहेमध्ये राहिला, उघड्यावर राहिला. अबशालोमाने गादी रंग घेतली, त्यावेळेला तो गुहेमध्ये जगला. जिथं परिस्थिती होईल, ज्या ज्या परिस्थितीत त्याला राहावं लागलं त्या त्या परिस्थितीत तो राहिला. लवचिकता त्याच्यामध्ये होती. माझ्या देवासाठी, माझ्या परमेश्वरासाठी मी कोणत्याही परिस्थितीत जाईल, कोणतीही परिस्थिती मी सहन करेल, त्याच्यातून जाईल आणि मी त्याचं स्तवन करतच राहील. दावीद आपल्या कृत्यांना, आपल्या शब्दांना, आपल्या नजरेनं, आपल्या प्रत्येक कृतीनं, प्रत्येक गोष्टीनं परमेश्वराला धन्यवाद देत असे, स्तवन करत असे आणि श्रेष्ठत्व देत असे. माझा देवच थोर, मनी धनी जनी पूर्णपणे परमेश्वर या यावे होता त्याच्यासाठी. आणि म्हणून त्या दाविदाच्या वंशात त्याला जन्म घेतला येशू ख्रिस्ताने. लक्षात घ्या काय प्रेम होतं. म्हणून म्हटलं माझ्या मनाजोगा. दाविदाला माहिती होतं की परमेश्वरामध्ये राहिल्यानंतरच फलप्राप्ती होते. योहानाच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की द्राक्षवेलाचं उदाहरण 15व्या सांगितलं की खरा द्राक्षवेल माझ्यात तुम्ही राहा आणि मी तुम्हात राहील, तरच तुम्ही फळ देणार व्हाल. दाविदाला हे आधीच माहिती होती, कारण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये होता, परमेश्वर त्याच्यात बसत होता की मी परमेश्वरात सतत राहिलं पाहिजे. आज देव तुमच्याकडून तेच मागत आहे. तो परमेश्वराला प्रत्येक परिस्थितीत, परमेश्वराला आनंदात, दुःखात, समस्येत, संकटात, निराशेत, पापात, कोणती स्थिती असू दे तो देवाला बिलगत असे. आज देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, अरे या परिस्थितीतून गेलो, रात्री मी हे सहन केलं, रात्री मी त्याच्यातून गेलो, त्याच्यातून सहन केलं, काल असं झालं, परवा असं झालं, मागच्या महिन्यात असं झालं, पूर्ण आठवड्यात असं झालं. प्रत्येक स्थितीत, प्रत्येक क्षणाला मी माझ्या देवाला बिलगून राहील. काहीही घडू दे, काहीही होऊ दे. आज
मी माझ्या मनाला प्रश्न विचारा. प्रत्येकानं मी परमेश्वराच्या मनाजोगी आहे का? मी परमेश्वराच्या मनाजोगा आहे का? मी माझ्या वल्लभाची आणि वल्लभ माझा आहे. लक्षात घ्या, तो आमचा प्रियकर आहे. सगळ्यात पुरुषांनी लक्षात ठेवा, कारण देवाच्या समोर लिंग नाही. त्यांना आदामाने हवेला त्या नीट वाचा उत्पत्ती. आदामाने हवेला तयार केलं, त्याने म्हटलं त्या दोघांना त्याने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, त्याच्या इमेजचं बनवलं, म्हणजे त्याच्या स्वरूपाचं बनवलं. दोघांना त्याच्या स्वरूपाचं स्वरूप. त्याच्यामुळे कीर्तनात सांगितलंय, माझा वल्लभ माझा आणि मी माझ्या वल्लभाची आहे. आमचा आत्मा जो परमेश्वराने आमच्यामध्ये दिलाय, तो आमचा आत्मा परमेश्वराचा आहे आणि परमेश्वर तुमचा आहे. ही तुमच्यातली इंटिमेट रिलेशनशिप, हा जिव्हाळ्याचा संबंध तुमचा परमेश्वरासाठी असायला हवा. मग आज स्वतःला विचारा, माझा परमेश्वराचा तिथे जिव्हाळ्याचा संबंध, ते इंटिमेट रिलेशन आहे का? नसेल तर आज मला ते प्रस्थापित करायचं आहे. त्याच्याशिवाय मी बाहेर जाणार नाही. कारण आज माझ्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा आत्मा बोलत आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा आत्मा बोलत आहे. कोणी व्यक्तीने कारण आपण सुरुवातीलाच प्रार्थना केली आहे, कोणी व्यक्ती माझ्याशी बोलू नको देऊ, देवाचा आत्मा बोलू दे. कोणती स्मिता माझ्याशी बोलत नाही. लक्षात ठेवा. आणि आज देवाला तुम्ही ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून इंटिमेट रिलेशनशिप हवी आहे, जिव्हाळ्याचा नातेसंबंध हवा आहे. देवाचा आत्मा बोलत आहे. लक्षात द्या, काम देऊ नाही का? तो माझा आणि मी त्याची आहे. तो माझा वल्लभ आहे आणि मी त्याची प्रियसी आहे. आज तुमचा पुरुषाचा आणि स्त्रीचा प्रत्येकाचा आत्मा परमेश्वराला म्हटला पाहिजे, तो माझा वल्लभ आहे आणि मी तुझी. कारण परमेश्वर मंडळीला त्याची वधू म्हणून तयार करतात. प्रत्येक आत्मा त्याची वधू म्हणून तयार होतात. तो परमेश्वर आज तुमच्याकडे मागत आहे. त्याला तुमच्यासाठी ते इंटिमेट रिलेशनशिप हवी आहे. तो जिव्हाळ्याचा नाते संबंध हवा आहे. ते नातं हवं आहे. ते विश्वासू पण हवा आहे. त्याच्या लोकांसाठी सर्वस्व देणं तुमच्याकडून हवं आहे. सर्व परिस्थितीत त्याला बिलगणं हवं आहे. प्रथम स्थान परमेश्वरालाच देणं हवं आहे. मी किती वीक आहे माझ्याकडे पाहणार नाही. मी किती दुर्बळ आहे माझ्याकडे पाहणार. माझ्या संतीचे किती दुर्बळ आहे त्याच्याकडे पाहणार आहे. मी फक्त परमेश्वराकडे पाहणार. माझा आत्मा देवाशी सतत सतत जोडलेला राहील. मी सदैव प्रत्येक क्षणाला त्याचं स्तवन करत राहील. मी प्रत्येक क्षणाला त्याला समर्पित असेल. मी त्याच्याच इच्छा पूर्ण करेन. मी त्याचंच कार्य करेन. मी त्याला जे आवडेल तेच करेन. तो माझ्या नजरेत असेल. सदैव माझी नजर माझ्या ख्रिस्तावर खिळलेली राहील. माझ्या नजरेत तू, फक्त तूही तू, तूही तू, तुझ्याशिवाय आज गुडघ्यावर या सगळेच आणि पण आपले हात उभारा आणि परमेश्वराला आज वचन द्या आणि परमेश्वराला म्हणा, प्रियांनो मला ते नातं हवं आहे. माझ्या नजरेत तू, माझ्या शब्दात तू, माझ्या कृतीत तू. या गुडघ्यावर आपले हात उंचवा. आपले दोन्ही हात परमेश्वराकडे उभा राहा. आपले डोळे बंद करा आणि परमेश्वरावर कॉन्सन्ट्रेशन करा. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. परमेश्वर तू, फक्त तू. यहोवा सुनता तेरा दास, स्वामी तू
परमेश्वराशी जुळून असते, जोडलेली असते. त्याचा आत्मा माझ्याशी काय बोलतो? वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. बोला समर्पित व्हा. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा परमेश्वर दे. जाणून घेणारा बनव. उस पर चलना सिखा दे. यहोवा सुनता तेरा दान मांगी, तू अपनी सुधारे. आज माझ्याशी बोल परमेश्वरा. हाथ उठता हूँ तुझको निहार. कोणी परिपूर्ण नाही जगामध्ये. हाथ उठता मी कमजोर आहे, मला तुझी गरज आहे परमेश्वरा. तुझको निहार. कारण माझ्या कमजोरी तुम्हाला सामर्थ्य पुरवतोस. लेकिन मेरे यीशु आज भी प्यासा हूँ. मी तुझ्यासाठी प्यासा आहे, तुझ्यासाठी लेकिन प्यासा आहे. मेरे मागे यीशु तुझ्याशी जोडलेला आहे. प्रत्येक क्षणाला. प्यासा हूँ. मैं आज भी प्यासा हूँ. तुझ्यासाठी माझ्या वल्लभ भावी तुझ्या आहे आणि तू माझा आहे. यहोवा सुनता तेरा दान मांगी, सुना दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. उस पर चलना सिखा फक्त तुझं वचन पालन करणं मला कर. तुझ्या इच्छेप्रमाणे वागणं मला बनव. तुझ्या योजना पूर्ण करणारं मला कर. माझं स्वतःचं मी पण नको. दाऊद के जैसे स्तुति बड़ी खल्लाश रवा. दाऊद के जैसे स्तुति करता हूँ. लेकिन मेरे प्रभु मैं पाप में गिरता हूँ. लेकिन मेरे प्रभु मैं पाप में गिरता हूँ. मैं पाप में गिरता हूँ. मी स्वतःला पवित्र राखू शकत नाही तुझ्या पवित्र आत्म्याशिवाय. यहोवा तुझा पवित्र आत्मा सतत तेरा दान मांगी, तू सत्य तुझा पवित्र आत्मा मला चालवते म्हणजे मी पवित्र राहील. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. उस पर चलना फक्त तुझ्या वचनाप्रमाणे चालायला मला शिकव. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. लेकिन मेरे यीशु मैं विश्वास में कमजोर हूँ. विश्वासात मला प्रबळ कर. मैं विश्वास में कमजोर. तुझ्या वचनाकडे माझी नजर लागू दे, माझे कान लागू दे. जेणेकरून मी तुझ्या विश्वासात प्रबळ होईल. तेरा दान मांगी, फक्त तुझी वाणी ऐकण्यासाठी मला सतत सतत वेळा कर परमेश्वरा. मागा देवा कर. तेरा सिखा दे, उस पर चलना सिखा मागा देवा दे. कर. उस पर चलना सिखा दे. हरी कल्ला यहोवा सुनता तेरा दान. हालेलुया. हालेलुया. हमारी तू अपनी
वचनावर आम्हाला केंद्रित कर. तुझ्या संधीपत सतत आणि सतत जोडलेला राहू दे. येशूच्या नावामध्ये तुला 100% टक्के पीक देणारा असा आम्हा प्रत्येकाला बनव. आज आम्हा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन पिता पुत्र पवित्र आत्मा नावाने येशूच्या नावात बदलून जाऊ दे. आणि आमच्या तनी मणी धनी तू आणि तूच वसला जाऊ दे. तुझं वेळ आम्हाला लागू दे बाबा. आमची नजर तुझ्यावर खिळलेली राहू दे. तुझ्या शब्दाकडे आमचे कान लागले जाऊ दे. तुझं वचन बाबा परमेश्वर शिकण्याकडे ऐकण्याकडे आमचे कान लागू दे. आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालणाऱ्या सुद्धा आम्हा प्रत्येकाला बनव. तू आमचा वल्लभ आहे आणि आम्ही तुझे आहोत. हीच भावना सदैव आमच्यामध्ये राहू दे असं त्याला तुझ्या मनाजोग आम्हाला बनव. येशूच्या नावात तुझ्या मनासारखं तू आम्हाला बनव. तुझ्या मनासारखं तुला जसं हवं तसं तू आम्हाला बनव. तुझ्या मनाजोग तू आम्हाला कळकळून तुझ्याकडे मागतो. येशूच्या नावात आज आमची प्रार्थना आली बाबा. आम्ही सगळेजण कळकळून तुझ्याकडे एका मनाने मागत आहोत. येशूच्या नावात फक्त तू आणि तूच आमच्या जीवनाचं सर्वस्व असू दे. प्रथम स्थान तू आणि तूच असू दे असल्याने तुझ्या मनाजोगं तू आम्हाला बनवत आहेस. आम्ही तुझा धन्यवाद. आम्ही तुझे आभार मानतो. तू आमची वेळ घेतलीस. तू आमच्याशी बोलला. आम्ही तुझा धन्यवाद. आम्ही तुझे आभार. येशूच्या नावात मागतो म्हणून